ज्या वेळेला आपल्याकडे 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेला स्वतंत्र झाल्यानंतर 1950 साली भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारत निवडणूक आयोगाने पहिल्यापासून महिलांना वोटिंगचा अधिकार दिलेला आहे, जो ग्रेट ब्रिटन, अमेरिका यांचे जे प्रगत देश आहेत त्याच्यामध्ये नव्हता. तिथे महिलांना फाईट करावी लागली आमच्या या अधिकारासाठी, आणि मग त्यांना फाईट करून तो हे मिळालेला आहे. अरे आपल्याला ऑटोमॅटिकली दिला आहे, 1950 साली दिला भारताने आपल्याला दिलेला आहे, आणि तो अधिकार आपण हे करू नये. मग नंतर आपण म्हणणार की ते खड्डे पडले, तिथे पडले. अरे मग एवढं तुम्हाला वाटतं तर तुम्ही या बाहेर, तुम्ही वोटिंग करा, तुम्ही योग्य माणसाला निवडून द्या. तुमच्या नाचात एखादा तरी योग्य असेल ना, त्याला निवडून द्या. आणि तुम्हाला वाटत नसेल कोणीच योग्य नाही, नोटा आहेच आहे. तिकडच्या 9 मुलींना मी माझ्या ऑफिसला बोलवलं, त्यांना मी ट्रेनिंग दिलं की ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे. मग त्यांना 7 दिवसाचा वेळ दिला, आणि त्या 7 दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या आजूबाजूचे, त्यांच्या मैत्रिणी, त्यांचे टीचर्स, त्यांचे आई वडील, ज्यांची नावं नाही आहे त्या प्रत्येकीचं सगळे डिटेल्स घेऊन यायचे. आणि एका दिवशी आम्ही त्यांची अख्खी कॉम्प्युटर लॅब घेतली, आणि त्या लॅबमध्ये या 10 जणींना बसवलं, आणि या 10 जणींकडून 2 तासामध्ये जेवढी नोंदणी होईल तेवढी केली. ती 350 झाली. मग माझ्या लक्षात आलं की येस, दिस इज द वर्किंग पॅटर्न, इट कॅन वर्क. मग आम्ही सप्टेंबरमध्ये पुण्यातल्या 350 कॉलेजेसमध्ये सकाळी 11 ते 1 हा ड्राईव्ह राबवला. एकाच दिवशी एकाच वेळी, असं त्याचं नाव होतं. फॉर द स्टुडंट, ऑफ द स्टुडंट, टू द स्टुडंट, हे एक आहेत. आणि ही जी आहे मिनल, यू वोंट बिलीव्ह, मी 18,500 जणांची नोंदणी केली या 2 तासामध्ये. 18 ते 19 वयातले 18,500. म्हणजे दिस इज लाईक की एवढी एक ड्राईव्ह घेतला मी 350 कॉलेजेस. आणि त्या कॉलेजेसचं कौतुक आहे की त्यांनी सुद्धा, त्या प्रोफेसर्सनी, त्या सरांनी, सगळ्यांनी आम्हाला मदत केली. आज मी ज्यावेळेला माझ्या तालुक्याला बसते, ॲज अ तहसीलदार बसले होते, त्यावेळेला माझ्या तालुक्याच्या आरोग्य केंद्रामध्ये, तालुका आरोग्य केंद्रामध्ये किती खाटा आहेत, 11 खाटांवरती पेशंट कुठले आहेत, माझ्या तालुक्यामध्ये जिल्हास्तरीय मार्ग किती आहे, किती किलोमीटरचा आहे, किती खराब आहे, किती चांगला आहे, माझ्या तालुक्यामध्ये पिकं कुठली कुठली येतात, कुठल्या कुठल्या पिकांवरती कुठल्या कुठल्या स्वरूपाचे रोग आहेत, माझ्या तालुक्यामध्ये टोटल गुरं किती आहेत, त्या गुरांना काही आत्ता सध्या कुठला संसर्गजन्य रोग येत आहे का, त्याच्यावरती काय औषध असावं, या सगळ्याचा माझा अभ्यास झालेला असायचा. त्यामुळे वेनेवर एनी मिनिस्टर किंवा मिनिस्टर सर किंवा एनी यू कॅन से आमदार सर किंवा एनी पॉलिटिकल एंटिटी त्यांनी काही प्रश्न विचारले तर मी बिनतकत उत्तर देऊ शकतो, बिकॉज माझ्याकडे रोजचा डेटा होता त्याचा. मी ती सिस्टीम घातली होती की ही सगळी माहिती माझ्यापर्यंत रोज आलीच पाहिजे. आय मस्ट नो. ज्या मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं व्हायब्रंट माइंड पॉडच्या सजग सुजाण नागरिक ह्या एपिसोडमध्ये. प्रत्येक वेळी मनामध्ये विचार येतो, ही व्यवस्था बदलली तर योग्य ठिकाणी योग्य माणसं बसली नाही आहेत असं वाटतं. ह्यावर उपाय काय? ह्यावर उपाय आहे तुम्ही उठून स्वतः जाऊन वोटिंग करणं, जे आपण बरेचदा टाळतो. आज ह्याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत डेप्युटी कलेक्टर डिस्ट्रिक्ट पुणे जिल्हा मिसेस मिनल कळसकर. सध्या डेप्युटी कलेक्टर आणि डेप्युटी डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर पुण्यामध्ये आहे. बेस्ट डेप्युटी कलेक्टर इलेक्शन ॲट स्टेट लेवलचं 23 आणि 24 सालचं तिला अवॉर्ड मिळालेलं आहे. पहिली महिला तहसीलदार 2009 ते 11 आणि 18 ते 19 महाबळेश्वरमध्ये असताना तिला हे अवॉर्ड मिळालेलं आहे. आजपर्यंत तिने रेव्हेन्यू, इलेक्शन, एंटरटेनमेंट, होम आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशन अशा विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर रिसेंटली बेस्ट डेप्युटी कलेक्टर नागपूर 2021 साली हे अवॉर्ड मिळालेलं आहे. आणि या क्षेत्रातली ही महिला आज आपल्याकडे व्हायब्रंट माइंड पॉडवरती आलेली आहे आणि आपण आज रूबरू त्यांच्याशी थेट भेट डायरेक्ट क्वेश्चन्स विचारणार आहोत. माझ्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांना त्यांची उत्तरं त्या देणार आहेत. भेटूया मिनल कळसकर यांना. मला पहिला प्रश्न असा तुला विचारायचा आहे, किंवा पहिली आपण ओळख जी म्हणतो, आमची ओळख जुनी आहे, पण मला मिनलकडनं जाणून घ्यायला आवडेल की MPSC करून MA हिस्ट्री, एम आय राईट? येस. MCM, येस. त्याच्यानंतर आता लॉयर म्हणजे LLB झालीस तू. पण हे सुरुवात कुठून झाली की आपण ह्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काम करूया, असं तुझा प्रवास कुठून सुरू झाला?
माझं हे जे यश आहे किंवा माझं जे करिअर पाथ निवडला गेला तो खरं तर माझ्या वडिलांकडून निवडला गेला. मला डॉक्टर व्हायचं होतं, माझी खूप इच्छा होती डॉक्टर व्हायची, पण माझ्या वडिलांची तीव्र इच्छा होती आय मस्ट जॉईन IAS और IPS. सो मी UPSCचा अभ्यास करायला सुरुवात केली. मला खरं तर 11वीला 10वीला ठीक पर्सेंटेज होते, म्हणजे सायन्स मिळू शकेल एवढे पर्सेंटेज नक्कीच होते. पण वडिलांनी मला आर्ट्सला घ्यायला लावलं. मी BA हिस्ट्री फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली BAसाठी. आणि त्यानंतर 11वी 12वी अभ्यास केला फर्ग्युसनचा. FY SY TY मात्र माझ्या वडिलांनी माझ्या पूर्ण करिअरवरती कॉन्सन्ट्रेशन केलं. एव्हरी सॅटर्डे संडे मला एक फाउंडेशन कोर्स लावला होता डॅडींनी, आणि त्या फाउंडेशन कोर्समध्ये जे UPSC MPSCचे पुस्तकं कशी वाचायची, किती वाचायची, काय वाचायची याची सुरुवात करून अभ्यासाला आमची सुरुवात झाली. आणि ॲज सून ॲज आय क्लिअर्ड माय BA नंतर मी परीक्षा दिली. परीक्षेचा रिझल्ट येईपर्यंत मी MA एक्सटर्नलला ॲडमिशन घेतली. साईड बाय साईड MA चालू होतं आणि माझा हा अभ्यासही चालू होता. इन बिटवीन 99च्या पेपरमध्ये माझं महाराष्ट्रात फर्स्ट अटेम्प्टलाच माझं सिलेक्शन झालं. आणि ते सिलेक्शन झाल्यानंतर आय अगेन स्टार्टेड फॉर UPSC आणि MPSCचा पण अभ्यास सुरूच ठेवला. बेसिक माझा UPSC होता, मी सहज म्हणून MPSCकडे वळले आणि MPSCला फर्स्ट अटेम्प्टमध्येच माझं सिलेक्शन झालं. आणि मग त्याच्यानंतर जॉईनिंग आणि मग प्रवास सुरू. कमाल. खरं पॉलिटिक्स किंवा असा पॉलिटिकल सर्व्हिसेसकडे जाण्याचा स्त्रियांचा हे कल माझ्या दृष्टीने, म्हणजे हा काळ आपण 98चं बोलत असू ना, तेव्हा फारसा नव्हता असं माझ्या आजूबाजूला मी जे बघत होते. मी सारखं माझ्या आजूबाजूला असं म्हणते कारण आम्ही एका शाळेमधल्या आहोत, त्यामुळे माझ्यासाठी आज खूप स्पेशल गेस्ट आहे. आम्ही एका वर्गात एका बेंचवरती बसलेलो आहोत आणि दोघी मिनल आहोत. सो इट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट असं आपण म्हणूया. आणि तेव्हा प्रत्येकाचं एक हे असतं ना की आपण SP कॉलेजला ॲडमिशन घेऊ, SPला घेऊ, FCला घेऊ किंवा सायन्स कॉमर्स, पण तू एकदम वेगळा पाथ चूज केलास. स्त्रियांसाठी ह्या फील्डमध्ये तू काय सांगशील? आता तू जे बोलतेस मला वाटतं MPSC करणारे किंवा जे करिअरिस्टिक त्या दृष्टीने जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असेल मिनल, की स्त्रियांनी ह्या क्षेत्रात येण्यासाठी किंवा एनी स्टुडंट त्यांच्यासाठी काय महत्त्वाची गोष्ट आहे किंवा त्यांनी कसं त्यांचं लाईफ हे करायला पाहिजे? कसं आहे की ज्यावेळेला तुम्ही UPSC किंवा MPSCच्या अभ्यासाला प्रिपरेशन करता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यू नीड द डेडिकेशन. ही एक तपश्चर्या आहे. तुम्हाला 12 तास 14 तास 16 तास अभ्यास हा करावा लागतो. आणि त्या ह्याच्यामध्ये तुमचे मित्रमैत्रिणी, तुमचे रिलेटिव्स, तुमचे बर्थडेज, तुमचे लग्न, तुमचं हे ज्या काही प्रायोरिटीज आहे त्या तुम्हाला बाजूला ठेवाव्या लागतात. तुम्ही जर का या प्रायोरिटीजमध्ये गुंतलात तर तुमचं अभ्यासावरचं लक्ष कमी होतं आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल या अभ्यासामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहिजे. कारण इट्स नॉट अ जोक की तुम्ही 1 तास बसलात, 2 तास बसलात आणि झालं. तुम्हाला 16 तास ती कन्सिस्टन्सी कंटिन्यू ठेवायची आहे. 16 तास तुमचा मेंदू कार्यरत ठेवायचा आहे. 16 तास तुम्ही वाचलेलं तुमच्या लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही जर का या बाकीच्या ह्याच्यामध्ये आलात तर मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी स्वतः ज्यावेळेला अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला माझे आई वडील सकाळी 10 वाजता कामानिमित्त निघायचे आणि त्यांना रात्री यायला साधारण 9 साडे 9 व्हायचे. मग हा 10 ते 9चा जो पिरियड आहे तो माझ्यासाठी गोल्डन टाईम असायचा. मी माझे प्लॅन सगळं करून ठेवलेला असायचं की 10 ते 11:30 हा अभ्यास, 15 मिनिटाचा ब्रेक, 11:45 ते पुढे परत 1:30 वाजेपर्यंत हा अभ्यास, परत 15 मिनिटाचा ब्रेक, आणि असं करत करत मी रात्री 9 पर्यंत यायचे. माझे आई वडील 9-10ला घरी आले की मी त्यांच्यासोबत फक्त जेवायचे आणि मग त्याच्यानंतर मी परत माझ्या रूममध्ये जाऊन बसायचे. रूममध्ये 11 ते साधारण 2, 2:30, 3, 4पर्यंत अभ्यास, मग 4-4:30ला झोपायचं, ते 10ला उठायचं. 10 वाजेपर्यंत हे सगळे गेलेले असणार, म्हणजे परत मी 10ला सुरुवात. पण ज्या वेळेला MPSC जवळ येते किंवा 1-2 महिन्यावर असते त्यावेळेला मात्र पॅटर्न बदलतो. मग रात्री 10ला झोपायचं, सकाळी 6-6:30ला उठायचं आणि 6ला उठून जो 6 ते 8चा टाईम आहे त्या 2 तासामध्ये सगळं जे पाठांतर आहे ते करून घ्यायचं. म्हणजे हा टाईम मी असा बदलला होता. आणि तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 1 तास दिवसातला असा येतो की त्यावेळेला तुम्ही वाचलेलं तुमच्या पूर्णपणे लक्षात राहतं. दॅट्स एकदम फ्रेश माइंडमध्ये असता. तो टाईम तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कधी आहे. फॉर एक्झाम्पल माझा पिरियड साधारण 11 ते
12:15 12:30 असतो. मग माझ्या ज्या महत्त्वाच्या मीटिंग्स असतात त्या मी जनरली 11 ते 12 12:30च्या दरम्यान लावून घेते. राईट. किंवा माझ्या महत्त्वाच्या फाईल्स काढायच्या असतील तर माझा हा टाईम ठरलेला आहे. मग त्यावेळेला मला जनरली कोणी डिस्टर्ब करत नाही. मी फटाफट सगळं ते अरेंजमेंट म्हणा किंवा माझे जे प्लॅन्स आहेत इलेक्शनच्या दृष्टिकोनातून ते सगळं प्लॅनिंग वगैरे या कालावधीमध्ये मी करून घेते. म्हणजे हायली प्रोडक्टिव्ह टायमिंग आपल्याला ओळखता आला पाहिजे की ही वेळ आपली चांगली आहे. आणि प्रत्येकाला आहे तो, फक्त तो लक्षात यायला पाहिजे की ह्या वेळेमध्ये माझा अभ्यास सगळ्यात जास्त होतो, या वेळेमध्ये माझं पाठांतर चांगलं होतं. माझा पाठांतराचा टाइम 8 ते 9 8 ते 8:30 हा एक अर्धा तास आहे. पण माझा जो अभ्यासाचा पिरियड आहे म्हणजे जे अगदी व्यवस्थित वाचलेलं लक्षात ठेवावं एक पाठीपणा, तो 11 ते 12च्या दरम्यान येतो. तू खूप इम्पॉर्टंट सांगतेस हे. आम्ही सुद्धा आमच्या मुलांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आता तू स्वतःच त्या फील्डमधली असल्यामुळे तू सांगितलेलं मला वाटतं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तू बरोबर प्रिसाइजली सांगितलंस. आय थिंक वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक. अनुभव. थोडक्यात तिचा प्रवास सांगितला की नायब तहसीलदार पासून आता ती डेप्युटी कलेक्टरपर्यंत, मध्यंतरी ती नागपूरला होती. पण या प्रवासाचा आपण म्हणतो ना की आपला जॉब कसा 9 to 5, कधीतरी सॉफ्टवेअरवाल्यांच्या मध्ये डिलेव्हरीज असतात किंवा CA लोकांचा जुलै एखादा महिना त्यांचा खूप पीकचा असतो. एव्हरी फील्ड हॅज देअर ओन स्ट्रगल्स म्हणा किंवा त्यांचे चॅलेंजेस. पण तुझ्या क्षेत्रातली मिनल मला वाटतं एव्हरी डे इज अ चॅलेंज. येस, असं असू शकतं ना, कारण हे आमच्यासाठी खूप वेगळं फील्ड आहे. तर तुझी एक छोटीशी एक दिनचर्येचा एक छोटंसं आम्हाला सांगशील का? दिनचर्या ना, आता आमच्याकडे कसं होतं की आमच्याकडे 2 जॉब प्रोफाईल क्लिअर कट होतात. एक ऑफिस लेवल आणि सेकंड असतं फील्ड लेवल. ऑफिस लेवल म्हणजे काय की काही डेप्युटी कलेक्टर जे असतात त्यांच्याकडे जिल्ह्याचे वेगवेगळ्या विषयाचे चार्ज असतात. फॉर एक्झाम्पल लँड ॲक्विजिशन ऑफिसर किंवा इलेक्शनचा ऑफिसर किंवा रेसिडेंट डेप्युटी कलेक्टर. मग हे कलेक्टर ऑफिसमध्ये बसून जे फील्डवरचे डेप्युटी कलेक्टर्स आहेत, फील्डवरचे डेप्युटी कलेक्टर दॅट इज SDM किंवा SDO सब डिव्हिजनल ऑफिसर, त्याच्या हाताखाली तहसीलदार, त्याच्या हाताखाली नायब तहसीलदार, हा फील्ड लेवलचा स्टाफ झाला. म्हणजे तुमच्या एका तालुक्याला एक तहसीलदार असतो, 2 तालुक्यांचा मिळून एक डेप्युटी कलेक्टर होतो जो SDO किंवा SDM म्हणवला जातो. आणि ह्या सगळ्यांकडनं जे काही रोजचे अहवाल मागवणं, त्यांचा अभ्यास करणं आणि त्याचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणं, हे काम करते कलेक्टर ऑफिस. तर राईट नाव आय मीन ऑफिशियल पोझिशन. मी आता ऑफिसला आहे. मी साधारण 10:15 10:30 ऑफिसला पोहोचते आणि साधारण एक 7:30 8पर्यंत ऑफिसमधून निघते. मग या दिवसभरामध्ये आज रोजीचा म्हणजे आता जे आहे, आता महानगरपालिका जवळ येत आहेत. मग महानगरपालिका जवळ येत आहेत तर आमच्या मतदार निवडणुका आणि आमच्या मतदार याद्या तयार होत आहेत. तर मतदार याद्या ज्या तयार होत आहेत त्याचं आता प्लॅनिंग आमचं सुरू झालेलं आहे. 1 जुलैपासून कदाचित हा कार्यक्रम लागेल मतदार यादी तयार करण्याचा. मग त्याच्या अगोदर आम्हाला नवीन मतदान केंद्र शोधणं, नवीन सोसायट्यांमध्ये कुठे मतदान केंद्र आहेत का ती बघणं, कुठल्या भागामध्ये जास्त करून वोटर्सचे नवीन ॲप्लिकेशन्स येत आहेत ते काय येत आहेत, चांगले पुरावे व्यवस्थित लावलेले आहेत का पुरावे फ्रॉज करून लावलेले आहेत, हे सगळं चेकिंग करणं, हे सगळं आमच्या ऑफिसकडनं सुरू झालेलं आहे. आता ज्या वेळेला तुम्ही फील्डला असता त्यावेळेला मात्र पोझिशन एकदमच वेगळी असते. फील्डची पोझिशन हे होती की समजा आता पाऊस आलेला आहे, तुमच्या धरणाला पाणी सोडलेलं आहे आणि आता तुमचं आपलं जे पुण्यामध्ये झेड ब्रिज आहे, समजा झेड ब्रिजवरती पाणी येणार आहे. मग त्यावेळेला आमचा पुणे शहरचा तहसीलदार काय करणार, तो पुणे मनपाला कॉन्टॅक्ट करणार की साहेब असं पाणी सोडणार आहेत, तर हे जे झोपडपट्टीमधली लोक आहेत त्यांना इथून हालायला सांगा, जेणेकरून त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं तर काही जीवितहानी वगैरे होणार नाही. हा एक जॉब झाला. आता हे त्यांना बाहेर घेणं, मग त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, त्यांचं नुकसान झालेलं आहे, मग त्याचे पंचनामे करणं, काय काय आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना गव्हर्नमेंटकडनं ग्रँट मिळवून देणं की बाबा तुझं जे काही नुकसान झालेलं आहे थोडीफार का होईना आम्ही मदत करत आहोत, अशा स्वरूपाचं एक काम झालं. त्याच्यानंतर तुमचे लँड रेकॉर्ड्स जे आहेत ते लँड रेकॉर्ड्स आम्ही सांभाळत असतो. म्हणजे तुम्ही जमीन खरेदी करता पण त्याची जी 7/12 जो आमचा आपण म्हणू की लँड रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड ऑफ राईट्स ज्याला म्हणतो, त्या 7/12वरती नोंदी घेणे, घरामध्ये कोणी मयत झालं त्याची नोंद कमी करणं, त्याच्या वारसांची नोंद लावणं, खरेदी विक्री व्यवहाराच्या जे काही तुम्ही कराल ते आमच्याकडे येऊन मग आम्ही त्याच्या नोंदी घेणं, हे झालं परत आमचं ऑफिशियल वर्क. मग त्याच्यानंतर तुमचे जमिनीची प्रकरणं येतात, त्याच्यामध्ये भांडणं असतात, मग त्याचं हिअरिंग देणे, त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्समध्ये हिअरिंग देणे, त्याच्यानंतर जे तुमचे गन लायसन्स फॉर एक्झाम्पल दिले जातात त्या गन लायसन्सची लोकल इन्क्वायरी करणं की वेदर द पर्सन रिअली नीड्स द गन लायसन्स, व्हॉट इज द युजेस ऑफ द गन लायसन्स, त्याला कुठली काही हे आहे का, ते हे सगळं हे करणं. त्याच्यानंतर तुमचे
ज्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीज असतात MIDC मध्ये म्हणा किंवा काय, तर त्यांना येणे देणं, नॉन ॲग्रिकल्चरल परमिशन ते देणं, ओके, असे भरपूर स्वरूपाची कामं फील्ड लेवलवर चालत असतात. म्हणजे आपण बघतो की तालुक्याला एखादा गरीब माणूस जो असतो तो विजेचा शॉक लावून मृत्युमुखी पडतो. आपल्याला जेव्हा पेपरमध्ये आपण वाचतो तेव्हा खूप हे आपल्याला वाटतं की हां, पण तालुक्याला तसं होत नाही. तालुक्याला 99% तहसीलदार त्यांना व्हिजिट करतो. त्याच्या घरामध्ये काय आहे, त्याची मुलं आहेत का, तो गरीब आहे का, त्याला कुठली शासकीय योजनेमधून मदत करता येईल का, याचं तो कॅल्क्युलेशन डोक्यात मांडतो. म्हणजे एक एक्झाम्पल देते. वेन आय वॉज तहसीलला महाबळेश्वर 2009-11 मध्ये, त्यावेळेला माझ्याकडे एक धनगर जातीचा माणूस होता बिचारा. तो असा खेकडे पकडत असताना विजेचा शॉक लागला, त्याला लाईटनिंग झालं आणि लाईटनिंगमध्ये तो ऑन द स्पॉट गेल्यानंतर माझ्या तलाठ्यांनी पंचनामा केला आणि रात्री मला रिपोर्ट केला की मॅडम असं असं झालेलं आहे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं जी शासकीय मदत असेल ती त्यांना आपण लगेच करून टाकू. तो नाही म्हणे मॅडम मला ना प्रकरण काहीतरी वेगळं वाटतंय, तुम्ही स्वतः उद्या व्हिजिट केली तर बरं होईल. मी म्हटलं ठीक आहे. मग मी पहाटे 5-5:30ला निघाले, कारण गाव इतकं लांब होतं की यू हॅव टू ट्रॅव्हल अ लॉट. तर मग 5-5:30ला निघाले, साधारण एक 8-8:15ला त्यांच्याकडे पोचले. तर त्याच्याकडे एकदम असं नदी आहे, नदीच्या शेजारी एक झोपडं आहे, झोपड्याच्या बाहेर 2 मुली असं मोठ्या, म्हणजे एक साधारण 3-4 वर्षाच्या मुली असतील, मोठ्या साईजचा एक फ्रॉक घातलेला आहे, मळकट, केस सोडलेले आहेत आणि जे सायकलचं टायर असतं ते फिरवत फिरवत त्या दोघी खेळत होत्या. तर मग मी त्या झोपडीमध्ये गेले, तिथे म्हातारे बाबा एक बसलेले होते. मी त्यांना म्हटलं हे काय आहे, तर ते म्हणाले की म्हणे माझा मुलगा आज काल गेला. म्हटलं मग ह्या 2 कोण आहेत, तर म्हणे त्या माझ्या मुली आहेत. म्हटलं बरं, त्या मुलाच्या मुली आहेत. बरोबर. मग म्हटलं मग यांची आई कुठे आहे, तर म्हणे आई यांना सोडून निघून गेली दुसऱ्या माणसासोबत, आणि जाताना 4 महिन्याची मुलगी घेऊन गेली. म्हणजे ही 4 वर्षाची, 2 वर्षाची मुलगी आणि परत 4 महिन्याची मुलगी ती घेऊन गेली. म्हणून मग आता तुम्ही म्हणलं या मुलांना काय करणार, कसं शिकवणार. तर तो असा शून्यात नजर लावून बसला की या 2 मुलींचं, ही वॉज नॉट नोईंग की या 2 मुलींचं काय करायचं. तर तो असं शून्यात नजर लावून बसलेला. मग म्हटलं तलाठ्यांना, मी म्हटलं की यांना कार्ड कुठलं आहे, तर म्हणे मॅडम त्याच्याकडे कार्ड याचं आहे, दारिद्र्य रेषेखालचं कार्ड आहे. म्हटलं त्याला रेग्युलरली धान्य मिळतं का हे इन्क्वायरी करा आणि मला इन्फॉर्म करा की यांना धान्य काय मिळतं. मग आम्ही BDOंना कॉन्टॅक्ट केला की या मुलींना काही करता येईल का. मग त्याच्यानंतर आणखीन 2-3 सामाजिक हे आहेत, जिल्हा महिला बाल विकास आहे, त्यांना कॉन्टॅक्ट केला की या मुलींसाठी आपल्याला काय काय करता येईल. मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला 1 लाख रुपये या मुलींना द्यायचे आहेत, म्हणजे या फॅमिलीला. बरोबर. तर आता ही आई तर निघून गेलेली, मग ते आईने मुलींना भेटावं याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक होतं. मग त्यावेळेला मी काय केलं की या 3 मुली आणि आई यांच्यामध्ये 25,000 रुपये वाटले आणि ते 4 अकाउंट काढले आणि 4 अकाउंटवरती डिस्ट्रीब्यूट करून टाकले. आणि अट ही घातली की या मुली जोपर्यंत 18 वर्षाच्या होत नाही तोपर्यंत पैसे काढायचे नाहीत. आणि मग हे अशा अटसाठी घातल्यावरती ते बँक मॅनेजर माझ्याकडे आले, तुम्ही मॅडम असं नाही करता येणार आम्हाला, हे असं नाही आहे, तसं नाही आहे. म्हटलं मॅनेजर साहेब तुम्ही पत्र नीट वाचा, मी तुम्हाला ॲज अ एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट पत्र दिले, मी तहसीलदार म्हणून दिलेलं नाही. आय हॅव यूज माय मॅजिस्ट्रेट पॉवर्स आणि यू हॅव टू डू इट. मला माहिती आहे की 18 वर्षांच्या होईपर्यंत त्या मुलींसोबत काय होऊ शकेल, त्याच्यासाठी मी हे तरतूद केलेली आहे. जेणेकरून जी काही रक्कम आहे, आज आपल्याला ही 25 रुपये 30 रुपये ही रक्कम आपल्यासाठी खूप किरकोळ आहे, पण या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी रक्कम खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. तर त्याच्यामध्ये ॲटलिस्ट ती रक्कमेच्या पायीनी किंवा हे 18 वर्षाच्या मुली होईपर्यंत पैसे तिथे आहेत 25,000, याच्यासाठी का होईना ती आई त्या मुलींना कधी ना कधी भेटेल या अपेक्षेने मी केलेली तरतूद आहे म्हटलं. आणि दॅट इज गोइंग टू बी कंटिन्यू म्हटलं. मग ते त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी ते मला मदत केली. म्हणजे हे असं सुद्धा आहे, अधिकारी काय करू शकतात आणि कुठपर्यंत करू शकतात हे आपण, म्हणजे हे अशा स्वरूपाचं काम आमच्या फील्डवरती चालतं. आपली गोष्ट सुरू झाली न्यूजपेपर मधल्या एका न्यूजवर, जे की आमच्यासारखे आपण जे शहरात राहणारे आहोत त्यांच्यासाठी ती एक हेडलाईन असते, नोबडी इवन टेक्स द एफर्ट टू रीड द न्यूज. आणि आपण उगीच मग मुलांना सांगतो की विजेच्या खांबाला हात लावू नका बरं का, झालं. म्हणजे त्या न्यूजचा आपल्या पुरता इंटरप्रिटेशन पर्स्पेक्टिव्ह तेवढाच आहे, पण लुक ॲट यू म्हणजे. आणि मला वाटतं की कायम मिनल आमच्या सगळ्या आपण म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये ना एक वाक्य खूप फेमस आहे, योग्य ठिकाणी योग्य माणसं नाही आहेत व्यवस्थेमध्ये, शासन व्यवस्थेत. पण मला आज तुझ्याशी बोलताना जाणवते की आहेत योग्य ठिकाणी योग्य माणसं आहेत. द थिंग इज आम्ही पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करू शकत नाही. आज एक कामं खूप करत असतो
पण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आम्हाला नाही जमत कारण इतकी कामं असतात. आता कोरोनाच्या वेळेला सगळे सामान्य लोक घरामध्ये आपण बसलो होतो हे करत, पण रोज सकाळी 9 वाजता आम्ही आमचा डबा घेऊन निघायचो. आज काय ड्युटी, ऑक्सिजन जिथे सोडतायत, ऑक्सिजन ज्या कंपन्या आहेत त्या ऑक्सिजनच्या कंपन्या सर्व हॉस्पिटल्सला समान याच्यामध्ये ऑक्सिजन देतील याच्यावरती लक्ष ठेवायला जायचं. बापरे. मग त्यांचा ऑक्सिजनचा डेलीचा इंटेक किती आहे, डेली किती दिलेला आहे, काय नाही, हे सगळं बघायचं. तिथून हॉस्पिटलमध्ये जायचं, किती पेशंट क्रिटिकल आहेत, किती साधे आहेत, किती काय आहेत, हे सगळं बघायचं. जो क्रिटिकल असेल त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्सची सोय करणं, त्याला तिथे पाठवणं. द पर्सन हुम यू मेट नेव्हर, पण त्याच्यासाठी आपण सगळं करतो अरेंजमेंट. बरं, उद्या समजा तो गेला तर त्याची परिस्थिती अशी असते की त्यावेळेला नातलग पुढे येऊ शकत नव्हते. मग कोण करणार? मग त्यावेळेला पांढरं कापड अरेंज करण्यापासून ते त्याला हेतपर्यंत नेणे, स्मशानभूमीपर्यंत नेणे आणि त्याचे विधी करणे, ही सगळी कार्यवाही सुद्धा हे डिपार्टमेंट्स, शासकीय डिपार्टमेंट्सनी केलेली आहे. गव्हर्नमेंटने प्रत्येकाला ही जबाबदारी दिली होती. आणि याचं जे नियोजन आहे तो आमचा SDM, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट फॉर द तालुका, तहसीलदार फॉर द तालुका, हे सगळं मॅनेजमेंट अशा लेवलवर झालं. मग यांचं जे कोऑर्डिनेशन आहे ते आमच्या डिस्ट्रिक्ट लेवलवरती केलं. म्हणजे डिस्ट्रिक्टचा जो एखादा डेप्युटी कलेक्टर असेल जो ऑक्सिजनला असेल, तो SDMला सांगणार की बाबा मी तुझ्याकडे 3 ऑक्सिजनच्या गाड्या पाठवलेल्या आहेत. मग तो नियोजन करणार की कुठल्या हॉस्पिटलला कमी आहे, मग त्या हॉस्पिटलला प्रायोरिटी, मग त्यांना देणार आणि मग दुसऱ्या दिवशी यांना देणार. ते रेमडेसिवीर आल्यानंतर जेव्हा रेमडेसिवीर आमच्याकडे यायच्या जिल्ह्याला, तेव्हा आमच्याकडे डेली डेटा असायचा की कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती जण ॲडमिट आहेत, किती जणांना रेमडेसिवीरची गरज आहे, किती जणांची टॉप प्रायोरिटी. मग त्या टॉप प्रायोरिटीमध्ये प्रमाणे आम्ही ते डिस्ट्रीब्यूट करणार. त्यावेळेला आम्हाला खूप प्रचंड वाईट वाटायचं की माझ्याकडे 10 गोळ्या आहेत आणि पेशंट आहेत 100, मी कोणाला प्रायोरिटी द्यायची, आम्हाला खूप वाईट वाटतं. पण आम्ही डॉक्टरांशी डिस्कस करायचो. आमचे जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत, जे सिव्हिल सर्जन आहेत, त्यांच्याशी डिस्कस करायचं की सर प्रायोरिटी सांगा मला कुठे द्यायचं. मग सर सांगणार नाही इथे मॅडम हे देणं गरजेचं आहे, आम्ही त्याप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे दिस इज द होल ॲडमिनिस्ट्रेशन. आणि मग त्यावेळेला आमचे घरचे सुद्धा खूप टेन्शनमध्ये असायचे की आता ही चालली तर आहे, पण घरात येताना ही कोरोना घेऊन आली तर सगळ्यांना होणार. म्हणजे परत आल्यानंतर मग आमचे सोपस्कर वेगळे की आम्ही असे आश्रितासारखे कोपऱ्यात मध्ये क्वारंटाईन एका रूममध्ये. आणि मग दिवसभर थकल्यानंतर असं वाटतं की जरा 1-2 शब्द फॅमिलीशी बोलावं, पण फॅमिली अशी लांब उभं राहून बोलणार, असं सगळं आम्ही केलं वर्षभर. आय कॅन टोटली रिलेट. आणि मला माहिती आहे तिची धडाडी, आणि मला माहिती आहे मिनल हे केलंच असणार. आणि तिला घरातल्यांनी नाही म्हटलं तरी शी मस्ट हॅव रिअली डन. माझ्या घरचे नाही म्हणतच नाही, त्यांना माहिती हिला नकार देण्यात पॉइंटच नाही. यू हॅव टू गो यार. जेव्हा समजतंय की घरी परिस्थिती एवढी बेकार आहे की तुम्ही घरात राहू शकत. म्हणजे आमच्यातले कित्येक अधिकारी स्वतःला कोरोना झाल्यानंतर बाकीचे लोक महिना, म्हणजे मी स्वतः सुद्धा महिना 1.5 महिना थांबलेले आहेत लोक घरात. अरे आम्ही 16व्या दिवशी आहे त्या अवस्थेमध्ये आहे ते औषधं घेऊन ऑफिसमध्ये जाऊन बसलो, बिकॉज अधिकारीच कमी आहेत. कित्येक अधिकारी आमचे ॲडमिट होते. आता ॲडमिट व्हायला तर बोलू शकत नाही, मग जो ॲडमिट होऊन वापस आलेला आहे त्यांनी जाऊन बसायचं. आणि आपण प्रत्येक गोष्टीकडे फेमिनिझमनी नाही बघायला पाहिजे, पण स्टील मला असं वाटतं की हे चॅलेंजेस आहेत. आता माझा जो आज ऑडियन्स हे बघत असतील ना, त्यांनी हे एक बॅक ऑफ द माइंड चेक करायला हवं की आपण ॲज अ फिमेल असं लीड करू शकू का. कारण मिनलच्या आमच्याकडे इतक्या स्टोरीज आहेत. आज एक पॉडकास्ट मला नाही वाटत पुरा पडेल की तिचे धडाडीचे निर्णय असतील. तिचं मध्यंतरी आंबेगावच्या टेकड्यांबद्दल पेपरमध्ये फोटो वगैरे आल्यावर आम्हाला पण थोडं धडकी भरली होती की अगं बाई जरा बेतानी. आणि ती त्या शासनाच्या सिस्टीममध्ये आहे आणि ती करू शकते. सो वी हॅव ऑल ट्रस्ट इन यू अँड वी लुक फॉरवर्ड टू यू मिनल. अजून एक छोटासा किस्सा मला तिच्याकडनंच ऐकायचा आहे. मी आधी ऐकलाय पण मला वाटतं ऑडियन्ससाठी मिनल तू परत एकदा सांग की तू एकदा दिवाळीच्या दिवशी तुझे मिस्टर तुला म्हणाले की तुला आत्ता जायलाच हवंय का, आणि तू एके ठिकाणी गेली होतीस. हां, ते ऐका गणेशोत्सव आय माइट. हां, मी तहसीलदार पुणे होते. राईट. आणि त्यावेळेला आमच्याकडे तहसीलदार पुणे किंवा हे जे सिटी मॅजिस्ट्रेट असतात त्यांचं अजून एक ॲडिशनल काम असं येतं की आपल्याकडे जेल आहे, पुणे जेल आहे, सेंट्रल जेल. तिथे कैदी एक्सपायर्ड होतात. कैदी एक्सपायर झालं ते वेदर इट्स अ नॅचरल डेथ ऑर ड्यू टू
पोलीस कस्टडी हे सगळं बघणं आम्हाला लागतं. तर त्यावेळेला त्याची जो काही मयत असतो त्याच्या बॉडीचा पूर्ण पंचनामा करावा लागतो. आणि दुसरं काम येतं की ज्या स्त्रिया बिचारा हुंडाबळी म्हणा किंवा कशाला बळी पडलेल्या असतात, त्यांना जाळलेलं असतं किंवा त्यांनी जाळून घेतलेलं असतं, तर त्यांचं डाईंग डिक्लरेशन एक असतं की ज्या वेळेला ती स्त्री बिचारी आता मरायला टेकलेली असते त्यावेळेला तिला काही सांगायचं असतं. आणि मग तो आम्ही जबाब लिहून घेतो की कोणी हे कृत्य केलं, का केलं, कसं केलं. मला असं आम्ही टीव्हीत आणि मूवीज मध्ये बघतो हे द रियालिटी इज व्हेरी डिफरंट. आय नो, व्हेरी डिफरंट. या प्लीज. तर हे 2 कामं पण आम्हाला ॲडिशनल होतात. आणि जे काही घटना म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मर्डर घडलेला असतो किंवा एखादी मारामारी घडलेली असते, मग त्याला साक्षीदार असतात आणि साक्षीदारांना त्या कल्प्रिटला ओळखायचं असतं. दॅट इज कॉल्ड द ओळख परेड. मग ही ओळख परेड आपण कंडक्ट करत असतो. मग ही 3-4 कामं जी आहेत ती पुणे सिटीमध्ये जरा जास्त प्रमाणात आहेत बिकॉज इट्स अ मेट्रोपॉलिटन सिटी. आय नो. मग त्यावेळेला काय आलं की गणपती माझ्या घरात बसले होते आणि मी पहिलाच दिवस होता आणि संध्याकाळी असं आरतीचं ताट उचललं आणि बाहेर पोलिसांची गाडी आली. मी म्हटलं आता काय झालं यांना. मी ताट हातातच ठेवलं होतं. तेवढ्यात ते PSI आत आले आणि म्हणाले की मॅडम एक डाईंग डिक्लरेशन आहे, खूप अर्जंट आहे, 99.9% बर्न आहे, ती कधी पण जाईल आणि तिला तिचं मृत्यूपूर्व जबाब घेणं फार फार फारच गरजेचं आहे. आय सेड ओके. मग मी ते ताट तसंच दिलं विवेकला. म्हटलं विवेक बघा म्हटलं तुम्ही. तर विवेकने फक्त माझ्याकडे बघितलं की 1-2 मिनटं आरती करून गेलीस तर. मी म्हटलं नाही विवेक, 2 मिनटं मला लेट झालं तर कदाचित ती जाईल. माझ्यासाठी आता सेकंद आणि सेकंद महत्वाचं आहे म्हटलं. मग मी तसंच आहे त्याच कपड्यांमध्ये पहिले गेले, तिचं सगळं जाबजबाब घेतला, पंचनामा तिचं जे काय आहे ते सगळं तिने वॉट एव्हर द स्टेटमेंट शी वॉन्टेड टू गिव्ह ते सगळं स्टेटमेंट घेतलं. ते यांचं व्यवस्थित सगळं सील करून माझ्याकडे घेतलं, जिथे पाठवायचं तिथे पाठवलं. मग मी घरी आले. मग माय फॅमिली वेटेड फॉर मी. मग आम्ही रात्री 10:30-11 वाजता गणपतीची आरती केली. बाप्पानं म्हटलं बाप्पा आता ॲडजस्ट करावं. आमचं कसं होतंय ना की आम्हाला दरवेळेला प्रायोरिटी ठरवायला लागते आणि जेव्हा प्रायोरिटी ठरवतो ना आम्ही त्यावेळेला आमची फर्स्ट प्रायोरिटी आमच्या करिअरला जाते बिकॉज इट्स अ पब्लिक ओरिएंटेड करिअर. आय कॅन टोटली अंडरस्टँड. तुझं खरंच खूप आम्हाला अभिमान आहे, खूप कौतुक आहे. मी इथे अजून एक ॲड करेन की तिची ही जी काम करण्याची धडाडी आहे किंवा तिला जे असं फिनिश्ड वर्क लागतं, तिचं काम एकदम छान आणि तिला इतकी अवॉर्ड उगीच नाही दिलेली आहेत सरकारनी. तर त्याचं एक कारण पण आहे मला असं वाटतं मीनं की म्हणजे व्हेन आय लुक ॲट युअर लाईफ स्पॅन तर तू थोडी परदेश पण फिरून आलेली आहेस तुझ्या मिस्टरांच्या ह्यांनी म्हणा किंवा तुझ्या ह्यांनी म्हणा. त्यामुळे तिने बाहेरच्या व्यवस्थेचा तिने अनुभव घेतलेला आहे की तिकडे कशा काम करत असतील लोक, किंवा जरी ती तिच्या लेजर फॅमिली टाईमला जरी गेली असेल तरी तिच्या मनात ते चालू असणार की ओके इथे यांनी असं केलंय, ओके आपण असं करू शकतो. आम्ही बिहाइंड द कॅमेरा आल टेल यू मी स्वित्झर्लंडला गेले होते माझ्या मिस्टरांसोबत. मी 1.5 वर्ष स्वित्झर्लंडला राहिले. माय हजबंड इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. राईट. कॉग्निझंटमध्ये ही वॉज अ ग्लोबल हेड. त्याच्यामुळे मग मी त्यांच्यासोबत गेले, 1.5 वर्ष सुट्टी टाकून गेले. आम्ही सकाळी 6-6:30ला झुरिकला उतरलो. झुरिकवरनं बाझेल जिथे मला राहायचं होतं ते 1.5 तासाचा ट्रेनचा जर्नी. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेन सुरू झाली होती. असे मोठे मोठे वाळूचे मला हे दिसले. तर मी अरे म्हटलं बघ किती उत्खनन केलंय यांनी. मी म्हणे बाई आता इथे तरी तुला वाळू दगड ट्रक वाळूचे ट्रक याच्याशिवाय दुसरं काही जगच नाही का. मग आम्ही आल्प्स फिरायला गेलो. आल्प्स आर सो ब्युटिफुल. पण मी तिथे म्हणतोय विवेक हा पांढरा दगड आहे, आपला सह्याद्री आहे ना तो म्हणलं काळा बसाल्ट रॉक, हा जो रॉक आहे तो व्हाईट लाईमस्टोन आहे. विवेक मला म्हणे मी ना आता इकडे तुझे जीवालाची सुरू अगं तो बर्फ बघ ना, दगड तुला दगड धोंडे वाळू रेती भिनलंय असं अंगामध्ये. इलिगल कन्स्ट्रक्शन याच्या पलीकडे काय नाही का म्हणलं. पण अरे इतकं ते हे झालंय. आय एम लव्हिंग दिस कॉन्व्हर्सेशन. कारण म्हणजे हे आपल्या प्रोफेशनला आपण कुठे असं बॅक ऑफ द हे टाकू नाही शकत. ते आपल्या बरोबर सगळीकडे फिरत असतं आणि ती नजर जी बनलेली असते ना तसंच आपण जग बघत फिरतो. आय लाईक इट. विवेकना एकदा भेटायला पाहिजे. ही इज व्हेरी नाईस पर्सन, व्हेरी नाईस. तो आता खूप ॲडजस्ट झालाय बिचारा. एक माझ्या मनातला प्रश्न आहे हा की एक स्त्री म्हणून तुला या फील्डमध्ये काही चॅलेंजेस आले का?
मला ना बरेच जण हा प्रश्न विचारतात वेनेवर मी कुठे जाते इंटरव्ह्यूला, मला हा प्रश्न हमखास येतो. तर एक म्हणजे ना तुम्ही ज्यावेळेला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येता त्यावेळेला 100% तुम्ही वेळ तुमच्या करिअरला देणार आहात हे फिक्स आहे. राईट. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासोबतचे जे पुरुष सहकारी आहेत किंवा इतर सहकारी आहेत त्यांची आणि तुमची बुद्धिमत्ता लेवल ही एका परीक्षेमधनं गणली गेलेली आहे. तुम्ही MPSC करून आलेला आहे, दोघंही आहात, UPSC करून आलाय, दोघंही आहात, म्हणजे दॅट मीन्स द ब्रेन पॉवर इज इक्वल. बरोबर. ज्या वेळेला तुम्ही, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की ज्या वेळेला तुम्ही ऑफिसमध्ये बसता, त्या एका मोठ्या पोझिशनवर बसता, त्यावेळेला समोरचा माणूस अपेक्षित करतो की यू नो एव्हरीथिंग अबाउट द पोस्ट, यू नो एव्हरीथिंग. मग त्यावेळेला जर का तुम्ही नॉलेजेबल असाल, जर का तुमचा अभ्यास मजबूत असेल एखाद्या विषयाचा, तर कोणीही तुम्हाला डावलू शकत नाही, डावलू शकत नाही. तुम्ही जर का नाही हा शब्द जर का ठरवलेला असेल की नाही एखादी गोष्ट मी नाही करणार आणि त्याच्यावरती जर का तुम्ही कधीच परत तो निर्णय बदललेला नसेल, तर तुमची एक इमेज तयार होती. जी इमेज आय कॅन से माझ्याबद्दल तयार झालेली आहे. समजा एखादी वाळूची गाडी मी पकडली आणि मला कोणाचा फोन आला आणि मी सांगितलं की नाही मी ही नाही पकडणार, मी ही नाही सोडू शकत, काय तुम्हाला काय पॉलिटिकल प्रेशर द्यायचं ते द्या, मी नाही करू शकत. त्यावेळेला हे जे नाही आहे तर ते आता अख्ख्या महाराष्ट्राला कळलेलं आहे की वन्स वेन द शी सेड नो शी विल नॉट डू इट. कमाल. हा जो आहे हे आत्मसात करणं थोडंसं अवघड आहे, पण आय एम ओके विथ इट. आणि त्यामुळे मला या गोष्टीचा कधी त्रास झालेला नाही आहे. मी नाही म्हटलं तुम्हाला काय बदली मान्य आहे, हरकत नाही, मी नाही बदलत. नाही म्हणजे नाही. हे माझं म्हणजे माझ्या घरातही तसंच आहे. माझी मुलगी मला काही विचारते आणि एखादी गोष्ट म्हणून नाही शौर्या हे नको आपल्याला, मग ते लक्षात येतं मम्मीनी नाही म्हटलं म्हणजे आता नाही. आणि वेन आय से नाही मी सगळा विचार करून नाही म्हटलेलं असतं. बरोबर. म्हणजे मी असं नाही की एकदम सडनली नाही, मला माहिती आहे की नाही याचं हे बरोबर होणार नाही, नाही शौर्या नाही साहेब हे नाही होऊ शकत. अरे वा. म्हणजे यू हॅव टू तुम्ही ते शिकलं पाहिजे. दुसरं गोष्ट म्हणजे जसं मगाशी म्हटलं तुमचा जर का अभ्यास मजबूत असेल, तुमचं नॉलेज हाय असेल, तुम्हाला कोणीच हे करू शकत नाही, डावलू शकत नाही. आज मी ज्यावेळेला माझ्या तालुक्याला बसते, ॲज अ तहसीलदार बसले होते, त्यावेळेला माझ्या तालुक्याच्या आरोग्य केंद्रामध्ये, तालुका आरोग्य केंद्रामध्ये किती खाटा आहेत, 11 खाटांवरती पेशंट कुठले आहेत, माझ्या तालुक्यामध्ये जिल्हास्तरीय मार्ग किती आहे, किती किलोमीटरचा आहे, किती खराब आहे, किती चांगला आहे, माझ्या तालुक्यामध्ये पिकं कुठली कुठली येतात, कुठल्या कुठल्या पिकांवरती कुठल्या कुठल्या स्वरूपाचे रोग आहेत, माझ्या तालुक्यामध्ये टोटल गुरं किती आहेत, त्या गुरांना काही आत्ता सध्या कुठला संसर्गजन्य रोग येत आहे का, त्याच्यावरती काय औषध असावं, या सगळ्याचा माझा अभ्यास झालेला असायचा. त्यामुळे वेनेवर एनी मिनिस्टर सर किंवा एनी यू कॅन से आमदार सर किंवा एनी पॉलिटिकल एंटिटी त्यांनी काही प्रश्न विचारले तर मी बिनतकत उत्तर देऊ शकत, बिकॉज माझ्याकडे रोजचा डेटा होता त्याचा. मी ती सिस्टीम घातली होती की ही सगळी माहिती माझ्यापर्यंत रोज आलीच पाहिजे. आय मस्ट नो. ज्या वेळेला आता स्वाईन फ्लूचं एक उदाहरण देते. 2009 मध्ये आय वॉज तहसीलदार महाबळेश्वर. आय वॉज द फर्स्ट लेडी तहसीलदार, फर्स्ट लेडी ऑफिसर महाबळेश्वर. त्यावेळेला साधारण जूनमध्ये माझी पोस्टिंग झाली आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये माझा जो तालुका आरोग्य अधिकारी आहे त्यांचा मला रात्री 10:30ला फोन आला, मॅडम आपल्याकडे 16 स्टुडंट्स बाहेर गेले होते USA वरनं वापस आलेले, पण त्यांच्यामध्ये जो तापाचा पॅटर्न आहे तो मला इरेग्युलर आहे, हा रेग्युलर ताप नाही, हे काहीतरी वेगळं आहे. तुम्ही म्हटलं वेगळं म्हणजे तुम्हाला काय जाणवतंय, तर मॅडम हे जे सिम्पटम्स आहेत ते रेग्युलर तापाचे नाही आहेत, दिस इज समथिंग डिफरंट. मला का कोणाला असं वाटते की बाहेरच्या देशामध्ये जो स्वाईन फ्लू आहे तो कदाचित आपल्याकडे आला असावा. मी म्हटलं उद्या सकाळी 8-8:30 मी येते, तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर साहेब, BDO साहेब आणि तुम्ही सगळे स्वतः या, आपण जरा बसूयात. मग आम्ही सकाळी 8:30-9ला आमची मीटिंग झाली, त्याच्यावरती काय काय आहे खरोखरीच काय काय नाही सगळा अभ्यास केला आणि मग आम्ही त्याचे मेजर्स काय आहेत, त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे. मग पाचगणीमधल्या सर्व शाळांमध्ये जे हॉस्टेल्स आहेत त्या हॉस्टेलची आम्ही पाहणी केली की एका रूममध्ये तुम्ही डबल बेड ठेवलाय, ट्रिपल बेड ठेवलाय, बंक बेड जे आहेत ते किती ठेवलेले आहेत, एका रूममध्ये मुलं किती, तुमची बाथरूमची एक येते. आय पर्सनली आणि BDO पर्सनली आम्ही सगळं बघितलं आणि मग त्यानुसार नियोजन केलं की दिस इज माय नियोजन की आता मी स्वाईन फ्लूमध्ये काय काय करणार आहे, बिकॉज दॅट वॉज द फर्स्ट टाइम महाबळेश्वरमध्ये सुरुवात झाली होती. आणि मग ह्याच्यासोबत लढायचं कसं, मग काय करावं लागेल, मग स्टॉक किती औषधांचा, मग कुणाला किती औषधं द्यायची, हे सगळं हे. आणि त्यावेळेला तो जो संसर्गजन्य ऍक्ट आहे तो 1857 का 56चा प्लेगचा संसर्गजन्य ऍक्ट आहे. त्याच्यानंतर आता हे जे स्वाईन फ्लू सुरू झालं तेव्हा सरकारने पुढचे काही हे काढले, नियम काढले
आणि स्टील आजही आपण 1857चा ऍक्ट आणि पुढे आलेले नोटिफिकेशन्स याच्याप्रमाणे काम करत आहोत. म्हणजे हे असं सगळं गव्हर्नमेंट चालतं. तुला म्हणायचंय? हो, चॅलेंजिंग तर आहे. बापरे. म्हणजे असं दॅट्स हाऊ वी वर्क. सगळे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कसं काम करतात, तर हे अशा प्रकारे आम्ही काम करत करत पुढे जातो. म्हणजे लिडरशिप क्वालिटी असणं फार गरजेचं आहे ना, जे एमपीएससी. लिडरशिप तर असणं गरजेचं आहे, पण त्या लिडरशिपला तुमची बौद्धिक हे पण पाहिजे की यू मस्ट नो व्हॉट टू डू. तुमच्याकडे लिडरशिप क्वालिटी आहे, पण तुम्हाला जर का माहीतच नसेल काय करायचंय तर ते अडचणीचं ठरतं. आणि तसं जनरली होत नाही. ज्यावेळेला एमपीएससी किंवा युपीएससी करून येता त्यावेळेला तुमचं वाचन ऑलरेडी भरपूर झालेलं असतं आणि जसा जसा तुम्हाला अनुभव येतो पर्सनॅलिटी अशी डेव्हलप होत जाते आपोआप. आय गेस सो. येस, बिकॉज तुम्ही त्याच ह्याच्यात राहता ना कायम. आय नो. खूपच छान अनुभव आहेत तुझे हे ऐकण्यासारखे आणि खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे आता हळूहळू माझे काही मनामधल्या ज्या गैरसमजुती म्हणूया खरं तर, आणि एक प्रेज्युडाईज माइंड असतं ना आपलं, आपण उगीच शासनाला नावं ठेवत असतो किंवा सारखं काहीतरी झालं की सिस्टीमला नावं ठेवत बसायचं, बाकी करायचं काही नाही. म्हणजे आता इलेक्शन जवळ येत आहेत मिनल मॅम, तर तुम्ही इलेक्शन बद्दल, आता तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्येच आहात, यू आर द रुलिंग पर्सन इन पुणे आय गेस, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांग. मी इलेक्शनची ना थोडक्यात माहिती देते. पहिले आपण मतदार यादीवरनं सुरुवात करू. ही जी मतदार यादी लोकांना असं वाटतं एक्सेल शीट आहे, त्या एक्सेल शीटमध्ये नावं असतात आणि आम्ही असं डिलीट मारलं की ते डिलीट होतं, ॲड केलं की ते ॲड होतं. असं नाही. हेच प्रॉपर इरोनेट नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये 6 नंबरचा फॉर्म भरला की तुमचं नाव ॲड होतं, 7 नंबरचं फॉर्म भरलं की तुमचं नाव डिलीट होतं, आणि 8 नंबरचा फॉर्म भरला की तुमचे जे नावात बदल म्हणा, किंवा आता मिनल कळसकर नाव आहे पण माझं लिंग पुल्लिंग लागलेलं आहे, किंवा माझं वय 38च्या ऐवजी 83 लागलेलं आहे, तर हे जे चेंजेस आहेत ते करण्यासाठी फॉर्म नंबर 8 आहे, हा तुम्ही भरायचा आहे. जेव्हा नागरिक ऑनलाईन हे फॉर्म भरतात त्यावेळेला आमच्याकडे येतात. आमच्याकडे पहिले ऑपरेटरकडे येतात, ऑपरेटर लॉग इनला येतो. ऑपरेटर तो माणूस कुठे राहतो, त्याच्या फॅमिलीमध्ये किती किती जण आहेत, या नावाचे कुठे कुठे आहेत. फॉर एक्झाम्पल मिनल कुलकर्णी, तर आम्ही कुलकर्णी कुठे कुठे, हा आता 10 केंद्र आहेत, एका इमारतीमध्ये 10 केंद्र आहेत, पण एका इमारतीमध्ये कुलकर्णी मॅक्झिमम आहेत. मग आम्हाला असं वाटतं की नाही, हा कुलकर्णी या कुलकर्णींपैकीच असेल, मग आम्ही ह्या कुलकर्णीला या कुलकर्णीमध्ये ॲड करतो, जेणेकरून त्याची फॅमिली इंटॅक्ट राहील, त्याचे आई वडील कुठल्या केंद्राला आहेत ते बघतो. मग हे असं झालं की तो फॉर्म 7 दिवस लॉक होतो. या 7 दिवसामध्ये आमचा बूथ लेवल ऑफिसर तुमच्या घराच्या आसपास जातो, तुमच्या घरी जातो, तुमची चौकशी करतो की हा इथे राहतात का, किंवा हे एक्सपायर्ड झालेत का, किंवा हे बदलून गेलेत का, आणि याची माहिती घेऊन 7 दिवसांनी तो आम्हाला रिपोर्ट करतो. त्याचा एक मोबाईल ॲप आहे BLOला स्वतः, बूथ लेवल ऑफिसर, त्याचा ॲप आहे. त्या ॲपवरती तो टाकतो की हो मी सर्वे केला, असं आढळलं तसं आढळलं, हा हे नाही वगैरे वगैरे. मग तो येतो आमच्या तहसीलदारच्या लॉग इनला. मग तो तहसीलदार सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतो की यांनी लावलेलं आधार कार्ड बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, रेसिडेन्स पुरावे आहेत का. देन ही गो फर्दर टू द ERO, दॅट इज इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर, जो डेप्युटी कलेक्टर रँकचा अधिकारी असतो. मग तो सगळं स्वतः तपासतो आणि मग तो ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करतो. दिस इज द प्रोसिजर. बापरे, इट्स नॉट इझी. म्हणजे त्यामुळे नागरिकांना असं वाटतं की मी आता फॉर्म भरला, माझं नाव लगेच यादीत यायला पाहिजे, असं नाहीये. यादीत यायला इट टेक्स टाइम. आम्हाला निदान 15 दिवसाचा कालावधी लागतो. आता तुम्ही म्हणाल की 7 दिवसामध्ये BLOने रिपोर्ट करायला पाहिजे, पण BLO हा जो आहे तो त्याचं काम सांभाळून आमचं काम करणारा एक कर्मचारी आहे, वर्ग 3चा कर्मचारी आहे, तो क्लार्क आहे, त्याला त्याच्या ऑफिसची पण कामं आहेत, तो करून आमचं करतोय. हा काही स्वतंत्र एंटिटी नाहीये इलेक्शन कमिशनचा की हा 24 तास रिकामा आहे, असं नाहीये. तो सॅटर्डे संडे काम करेल, किंवा रात्री 8 वाजता करेल, किंवा सकाळी 8 वाजता करेल, बिकॉज त्याच्या ऑफिस टाइमच्या पुढे व्यतिरिक्त असलेलं हे काम आहे जे त्याला कंपल्सरी करावं लागतंय. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळ्यांची यादी एक पब्लिश करतो, ज्याला आपण प्रारूप यादी म्हणतो. प्रारूप यादीमध्ये आमची अशी अपेक्षा असते की नागरिकांनी बघा तुमचं नाव आहे, तुमचं नाव व्यवस्थित आहे, काही चुका नाहीये, तुम्हाला एपिक कार्डचा नंबर बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, हे बघा. कित्येक नागरिकांना आम्ही पेपरमध्ये रोज देतो की ही प्रारूप यादी या तारखेला प्रसिद्ध होणार आहे, प्लीज बघा, प्लीज बघा. कित्येक नागरिक यादी बघत नाही. जे बघतात ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की मॅडम असं माझं नाव चुकलं, हे चुकलं. मग त्याप्रमाणे आम्ही त्यांचा फॉर्म भरून घेतो, चेंजेस करतो. आता ह्या प्रारूप यादीवरती समजा असं झालेलं आहे की मिनल कुलकर्णीच्या घरामध्ये XYZ नावाची व्यक्ती आहे जी मयत आहे, पण तिचं नाव तसंच आहे. मग मिनल कुलकर्णी मॅडम आमच्याकडे अर्ज करणार की ही माझ्या घरातली व्यक्ती मयत आहे, कृपया तिचं नाव डिलीट करा. आता मी ते 7 नंबरचा फॉर्म भरून घेतला, सगळं केलं, पण माझ्याकडनं फॉर्म ॲक्सेप्ट नाही केला गेला सॉफ्टवेअरमधनं, तो बाहेर पडला.
काही टेक्निकल याच्यामुळे, हो. तर तिचं ते XYZ नाव तसंच राहिलेलं तसंच आहे. आहे. मग ज्यावेळेला प्रारूप यादी पब्लिश होईल त्यावेळेला मिनल कुलकर्णी यांनी बघणं आवश्यक की ते नाव गेलं का, डिलीट झालंय का, नसेल झालं तर त्यांनी परत फॉर्म नंबर 7 भरणं अपेक्षित आहे की नाही हे डिलीट नाही झालेलं भरा. मग हे प्रारूप यादीचं याला म्हणतो आम्ही दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी. हा साधारण 15 दिवसाचा असतो. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन्स करू शकता की हे नाव ॲड करा, डिलीट करा, ॲड करा, डिलीट. आता हे झाल्यानंतर मग आम्ही तुमची अंतिम यादी लावतो. म्हणजे दिस इज द फायनल रोल फॉर व्हॉट एव्हर द इलेक्शन्स विल बी कंडक्टेड ड्युरिंग दॅट इयर. म्हणजे आता जो जानेवारी 2026 मध्ये रोल राहील तर 2026 मध्ये जे काही इलेक्शन्स येतील त्याच्यासाठी ही मतदार यादी फायनल राहील. मग ही मतदार यादी मनपाला वापरतील, झेडपीला वापरतील, ग्रामपंचायतीला वापरतील, नगरपालिकेला वापरतील, अशा स्वरूपाची ती यादी तयार होते. सो ही बेस यादी आम्ही तयार करतो. आणि मग त्याच्यानंतर रेग्युलर तुमचे जे इलेक्शन्स कंडक्ट करणं ते आहे. आता पुण्याचं सांगायचं झालं तर पुण्यामध्ये टोटल 8,417 मतदान केंद्र आहेत, जी संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहेत. आपल्यानंतर साधारण ठाणे 6,500 केंद्र आहेत, मुंबई 7,000 केंद्र आहेत आणि पुण्यामध्ये 8,417 केंद्र आहेत. आपले वोटर्स जे आहेत ते सुद्धा 89 lakhs वोटर्स आहेत. आणि जे गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये आता हा आकडा आपण 91 लाखाकडे आणलेला आहे, वाढलेले आहेत. त्यामुळे पुण्याचा जो रेट आहे वाढायचा रेट मतदार यादीमध्ये नाव वाढतो तो सगळ्यात जास्त आहे. तसंच डिलिशनचा रेटही मॅक्झिमम आहे. ही प्रोसेस ऑन गोईंग आहे. आम्ही लोक बघत असतो की अरे आज या बिल्डिंगमध्ये हे राहायला आलेले आहेत, 15 दिवसांनी गेले दिसले नाहीत. मग आम्ही शेजारी विचारतो अहो हा माणूस कुठे गेला, मग ते सांगतात की नाही हे निघून गेले. कुठे गेले? नागपूरला. तुम्ही नागपूरला निघून गेलेले आहात. मग आम्ही त्याचा फॉर्म नंबर 7 भरतो, त्याचं नाव डिलीट करतो. पण पुढच्या 15 दिवसांनी गेला होती करता अरे या फ्लॅटमध्ये दुसरंच कोणतं राहायला आलंय. मग परत आम्ही त्याला म्हणणार बाबा आता तुमचं नाव ॲड करायचं का, तो म्हणा ॲड करा. म्हणजे दिस इज ऑन गोईंग प्रोसेस. ॲडिशन जेवढे आहेत तसेच डिलिशन होत असतात. आणि हे सगळे करून आम्ही कितीचा आता वोटर्स आहेत, वी हॅव गॉट अराउंड 91 lakhs वोटर्स राईट नाव, असा तो आकडा आहे. आणि मग हे 91 lakh वोटर्सला त्यांचं मतदान केंद्रावरती मतदान करता यावं सुस्थितीत म्हणून मग आम्ही गेले जवळजवळ 2 महिने अगोदर हे सगळे केंद्र बघत असतो. लाईट आहे का, पाणी आहे का, टॉयलेट्स आहेत का, वेदर द टॉयलेट्स आर क्लीन, तिथे बादली ठेवलेली आहे का, बादलीत पाणी आहे का, पाणी घ्यायला मग आहे का, या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो. त्याचं रिपोर्टिंग करतो आम्ही. लाईट आहे का, फॅन आहे का, लाईटला कनेक्शन आहे का आणि कनेक्शनला वायर आहे का, वायरला बल्ब आहे का, हे सगळं बघतो. हे सगळं नसेल तर 48 तास अगोदर आम्ही सगळं रिपेरेशन वगैरे करून घेतो. दिस इज द प्रोसेस ऑफ इलेक्शन. आणि यानंतर मग तुमचे पोलिंग ऑफिसर, प्रिसाइडिंग ऑफिसर हे तिथे जातात. मग प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर गोळा करणे, प्रत्येक डिपार्टमेंटकडे माणसं गोळा करणे, त्यांच्या पे ग्रेडप्रमाणे त्यांना अपॉइंट करणे ड्युटीज, ते गेले का बघणे. म्हणजे एक केंद्र असतं त्याला साधारण ॲज पर द नॉर्म 2,70,000 एका विधानसभा मतदारसंघाची क्षमता असते. आणि साधारण 350 ते 450 मतदान केंद्र त्या विधानसभा मतदारसंघात असणं अपेक्षित आहे. आपल्याकडे साधारण 550च्या पुढे 3 LAC आहेत, हडपसर, चिंचवड आणि भोसरी, जी 550 पेक्षा जास्त केंद्र असलेली. हडपसरमध्ये काहीतरी आता 600-650 केंद्र झालेले आहेत. बापरे, म्हणजे किती झाले ते. आणि ही सगळी 2-2 लाख लोक म्हणजे बघ नाही, 7.25 लाख वोटर्स फक्त चिंचवडमध्ये. आई गो. आणि 5.5 लाखाच्या पुढे असलेले आपल्याकडे 10 LAC आहेत. 5.5 लाखाच्या पुढच्या वोटर्स एवढे आहेत. आणि तुम्ही सगळं बघितलं तर सगळ्यात लहान आपली कसबा असेंब्ली आहे, जिचे वोटर्स साधारण 3.25 लाख आहेत. त्याच्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट साधारण 3.25-3.5 लाखाच्या आसपास आहे. आणि मग मिड रेंजमध्ये कोथरूड, शिवाजीनगर सुरू होतात. आणि हाय रेंजमध्ये आपला भोर, त्याच्यानंतर भोसरी, चिंचवड, हडपसर हे सगळे आहेत. म्हणजे आता तुम्ही बघाल तर गेल्या 10 दिवसामध्ये आपल्याकडे नवीन मतदान नोंदणीसाठी 8,500 फॉर्म आलेले 10 दिवसामध्ये. म्हणजे काय रेट असेल पुण्याचा वाढायचा. आता महानगरपालिकेचे इलेक्शन्स होते, महानगरपालिकेचे ते आता परत याच्यामध्ये काय होतं की ही जी यंग जनरेशन आहे, जे 18 वर्षाचे होतात, 19 वर्षाचे होतात आणि त्यांची नावं मतदार यादीमध्ये नसतात, मग अशांसाठी आम्ही कॉलेजेसमध्ये प्रोग्राम घेतो. तर या मागच्या गेलेल्या 2 वर्षामध्ये आम्ही काय केलं, कम्युनिटी इंजिनिअरिंगमध्ये कार्यक्रम घेतला. तिकडच्या 9 मुलींना मी माझ्या ऑफिसला बोलवलं, त्यांना मी ट्रेनिंग दिलं की ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे. मग त्यांना 7 दिवसाचा वेळ दिला आणि त्या 7 दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या आजूबाजूचे, त्यांच्या मैत्रिणी, त्यांचे टीचर्स, त्यांचे आईवडील ज्यांची नावं नाही आहेत त्या प्रत्येकीचं सगळे डिटेल्स घेऊन यायचे. आणि एका दिवशी आम्ही त्यांची अख्खी कॉम्प्युटर लॅब घेतली आणि त्या लॅबमध्ये या 10 जणींना बसवलं आणि या 10 जणींकडून 2 तासामध्ये जेवढी नोंदणी होईल तेवढी केली.
कमाल. ती 350 झाली. मग माझ्या लक्षात आलं की येस, दिस इज द वर्किंग पॅटर्न, इट कॅन वर्क. मग आम्ही सप्टेंबरमध्ये पुण्यातल्या 350 कॉलेजेसमध्ये सकाळी 11 ते 1 हा ड्राईव्ह राबवला. एकाच दिवशी एकाच वेळी असं त्याचं नाव होतं, फॉर द स्टुडंट, ऑफ द स्टुडंट, टू द स्टुडंट. हे एक आहेत. आणि ही जी आहे मिनल, यू वोंट बिलीव्ह, मी 18,500 जणांची नोंदणी केली या 2 तासामध्ये. 18 ते 19 वयात 18,500. म्हणजे दिस इज लाईक की एवढी एक ड्राईव्ह घेतला मी 350 कॉलेजेस. आणि त्या कॉलेजेसचं कौतुक आहे की त्यांनी सुद्धा त्या प्रोफेसर्सनी, त्या सरांनी सगळ्यांनी आम्हाला मदत केली. म्हणजे इट्स नॉट इझी ना की तुमच्याकडे 18 वर्षाचा मुलगा आल्यावरती त्याला त्याचं काय फॉर्म भरून घ्यायचा, त्याला प्रशिक्षण द्यायचं, त्याला ऑनलाईन कसं भरायचं सांगायचं, आणि मग सगळेजण एकत्र येणार. आणि मग त्या दिवशी 11 ते 1 मध्ये तुम्हाला 7 दिवसाचा टाइम दिला आम्ही, कागदपत्र गोळा करा, हे करा, ते करा, ते स्कॅन करणं, तुमच्या मोबाईलवरती घेणं, आणि मग मोबाईलवरनं ते ऑनलाईन भरणं. सो इट्स हेक्टिक जॉब. पण मुलांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आम्ही तो ड्राईव्ह यशस्वी करू शकलो. आता असेच ड्राईव्ह या 1 जुलैपासून साधारण आपले सुरू होते. कमाल. मी एक सांगू का, व्हिजनरी माणूस पाहिजे. तर मला वाटते यू आर द वन व्हिजनरी की हे असं आपण करूया म्हणून. आणि हे ऐकून मला खरंच खूप प्राऊड, आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू पुणे इलेक्शन्स कमिंग, आणि त्याच्यातली आपली व्यवस्था, आणि तू असणार आहेस लिडरशिप रोलमध्ये. आय एम सो ग्लॅड अँड सो प्राऊड. आणि आज आपलं हे कॉन्व्हर्सेशन इतकं सुंदर झालंय मिनल, आणि इनसाइड कळलं ना आम्हाला. आम्ही जे पेपरच्या बाहेरून आम्ही जे बघतो हे एक झालं. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे ईव्हीएमचा. ईव्हीएम, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स, तो एक मला सांगायचा आहे इथे. शुअर. की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे असतात ते आता सगळीकडे असं म्हणतात की ते हॅक होतं, असं होतं. इट्स नॉट एट ऑल लाईक दॅट, नॉट एट ऑल लाईक दॅट. आता त्याची मुवमेंट कशी हे बघा. आणि या ह्याच्यात जर का म्हणजे कोणी ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही मशीन कुठे काय जाणार आहे. एक आयडिया देते. आता माझ्याकडे आपल्याकडे लोकसभा विधानसभेचं इलेक्शन होतं, राईट. विधानसभेच्या इलेक्शनला प्रत्येक मतदान केंद्रावरती 1 आणि जेवढे मशीन, समजा 100 मतदान केंद्रावरती 100 मशीन्स लागणार आहेत, त्याच्या 20% एक्स्ट्रा म्हणजे 120 मशीन्स मला लागतात. असे मी काढले माझ्या माझ्या जिल्ह्याची डिमांड. किती आली? ती आली साधारण 32,000. आता 32,000 मशीन्स मला लागणार आहेत. 32,000 CU, 32,000 BU आणि 32,000 हे असं सगळं मशीन्स लागणार आहेत. आता हे जे मशीन्स लागणार आहेत ते दुसऱ्या स्टेटकडनं आले. ओके. कर्नाटकमधनं काही आले, काही केरळमधनं आले, काही हरियाणामधनं आले, काही नवीन कोरे आले बेलमधनं, बेलची जी कंपनी आहे त्यांच्याकडनं. हे आल्यानंतर आम्ही त्याला पहिले स्टोअर करतो. स्टोअर केल्यानंतर ते प्रत्येक मशीन चालू आहे की नाही हे आम्ही तपासतो. मग ते तपासतो कसं की त्याला खोटी मतपत्रिका लावतो 16 इंची, आणि ते प्रत्येक बटन ट्राय करून बघतो वर्किंग वेल. या प्रत्येक याला आम्ही पॉलिटिकल पार्टीचे प्रतिनिधी बोलवले असतात की या, आणि आम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज करतोय ते सगळे बघा तुम्ही. ते स्वतः उपस्थित असतात, ते स्वतः बघतात, ते स्वतः मशीनला हात लावतात, मशीनमधून वोटिंग करून बघतात वेदर वर्किंग ओके. तुम्ही जर का एखाद्या पक्षाचं वोट दिलं असेल तर त्याचीच चिठ्ठी पडते की नाही हे सगळं ते तपासतात. हे झाल्यानंतर हे मशीन्स आम्ही फर्स्ट लेवल चेकिंग ओके म्हणून ठेवतो. मग त्यानंतर विधानसभा डिक्लेअर होते, तुमचे उमेदवार ठरतात की 16, 15, 18 काय असेल, त्याच्याप्रमाणे बॅलेट युनिट वाढतात. मग ते बॅलेट युनिटची परत आम्ही तपासणी करतो, त्यांची परत फर्स्ट लेवल चेकिंग करतो. हे सगळं करून स्टोअर करतो. मग जे LAC वाले असतात त्यांना आता द्यायचे आहेत. आपल्याकडे 21 LAC आहेत. आमचं एक सॉफ्टवेअर आहे, ERMS सॉफ्टवेअर म्हणतात. त्या ERMS सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक मशीनला QR कोड आहे. तो कोड आमच्या जो मोबाईल आहे त्याला सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती तो स्कॅन होतो. तो स्कॅन होऊन त्या मशीनचं लोकेशन आम्हाला येतं. ज्या वेळेला मशीन बेल कंपनीकडनं निघतं त्यावेळेला ते इन ट्रान्झिट असतं. माझ्याकडे आल्यावरती ते इन गोडाऊन होतं, आणि मग ते मी स्कॅन केलं की माझ्या गोडाऊनला जातं, त्याला गोडाऊनचा नंबर पडतो की हा गोडाऊन नंबर 2A मध्ये हे मशीन आहे. ते आम्ही मशीन तिथे ठेवतो. आता माझ्याकडनं LACला जाणार. LACला जाताना, विधानसभा मतदारसंघाला जाताना आमचं सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअर कसं आहे की इथे BO आहे, CU आहे, आणि इथे हे आपलं VVPAT आहे, आणि इथे मतदान केंद्रांचे क्रमांक असतात. तुम्ही एक बटन दाबलं की ते रोल होतं. जसं तुमचं म्हणजे प्रत्येक गोष्टाची रोल होते, आणि एक नंबर असा येतो की या नंबरचा BU, या नंबरचा CU, या नंबरचा VVPAT त्या मतदान केंद्राला. आणि या सगळ्या ह्याला सर्व पॉलिटिकल पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित असतात, आणि ते सांगतात की नाही मॅडम अजून एकदा करा,
अजून एकदा करा. त्यांची जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही आम्ही ते पूर्ण रोल ऑन करत असतो. आणि मग एका स्टेजला म्हणतात की नाही मॅडम आता ठीक आहे, मग त्यावेळेला आम्ही त्याचे प्रिंट काढतो, ते सगळ्या पॉलिटिकल पार्टीला देतो, आमच्याकडे असतं आणि त्याप्रमाणे ते मशीन त्या मतदान केंद्रावर जातं. आता हे मतदान केंद्रावरती रिझर्व्ह मशीन्स असतात, त्याचीही माहिती त्यांना देतो आणि आमच्याकडे असतो. आता काय होतं की समजा मतदान सुरू असेल तर त्यावेळेला एखादं मशीन खराब होऊ शकतं, ते बंद पडू शकतं. याचे प्रोटोकॉल ठरलेले आहेत आणि ह्या मशीनला कुठेच कनेक्टिव्हिटी नाही आहे, फक्त BU आणि CU एवढंच कनेक्ट होतं आहे. BU CU VVPAT ह्याचीच कनेक्टिव्हिटी. बाकी त्याला कुठे तुम्हाला निदान वायफाय पाहिजे, हो तसं निदान काही पाहिजे असं काहीच नाही त्याच्यामध्ये. एक मत दिल्यानंतर जेव्हा प्रिसाइडिंग पोलिंग 3 आमचा बॅलेट पेपर सोडतो CUचं बटन दाबून, त्यावेळेला पुढचे जवळजवळ 30 सेकंदाचा टाईम आहे. हो 30 सेकंदानंतर तुम्ही पुढचं सोडू शकता. असं नाही की दाबलं आणि जोपर्यंत कंट्रोल युनिटवर दाबलेलं बॅलेट युनिटवरती दाबलं जात नाही तोपर्यंत CU वर्किंग होतच नाही. त्यामुळे म्हणजे हे जे आहे हायजॅक झालं हे असे चान्सेस नाही आहेत. देर आर नो चान्सेस. होणार कसं असं नाही. ते प्रोपोगंडा आहे असं आपण म्हणू. नाही मी याबाबत नाही बोलू शकत, म्हणजे प्रोपोगंडा असं मी नाही म्हणणार. पण म्हणजे माझं असं मत आहे की बरेच आज बोलताना तिला बरीच रिस्ट्रिक्शन्स आहेत. आय कॅन अंडरस्टँड टोटली यू बिईंग इन दॅट पोझिशन. मिनल, हे खूपच आम्हाला आज खूप छान तुझ्याकडनं माहिती कळली आणि हे अदरवाईज आम्हाला खरंच काहीच कळण्याचा मार्ग नाहीये आणि एका योग्य माणसाकडनं कळली. त्याबद्दल मला आणि दर्शकांना खरंच आम्हाला खूप तुझा अभिमान आहे. आणि तू स्वतः इथे आज उपस्थित राहिलीस, आमच्या दर्शकांना एवढं छान सांगितलं. आता एकच गोष्ट मला कान उघडणीची, आपण जे म्हटलो होतो आमचं जेव्हा पॉडकास्टचं डिस्कशन चालू होतं तेव्हा, की उठा आणि मतदान करा. त्याबद्दल आम्हाला म्हणजे युअर क्लोजिंग सेंटेन्सेस आपण म्हणूया आज. एक आपल्याला वाटतं की एका मताने काय फरक पडेल, किंवा आपण बरेचदा कंटाळा करतो अरे कशाला जायचं आहे, काय फरक पडणार आहे. असं नाही आहे. फरक ट्रिमेंडस पडतो. म्हणजे तुम्ही जर का इतिहासातली उदाहरणं बघितली तर कित्येक वेळेला असं झालंय की जी व्यक्ती 2 वेळा मेंबर ऑफ पार्लमेंट राहिलेली आहे किंवा मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आमदार खासदार राहिलेले आहेत, ते एका मताने पडलेले आहेत आणि दुसऱ्याकडे सत्ता बदललेली आहे. हे कसं असतं की एक एक्झाम्पल देते. कॅन्डिडेट जेव्हा उभे राहतात तेव्हा ते सांगतात की हे माझं उद्दिष्ट आहे, मी हे करणार आहे. त्याची पार्टी सांगत असते की आम्ही हे करणार आहोत. तुम्ही उद्दिष्टांकडे बघतात की त्याचा खरोखरच अभ्यास किती आहे काय, आणि याप्रमाणे तुम्ही मतदानाला बाहेर पडता. मतदान करता असं जनरल हे आहे. बरोबर. आता समजा 10 जणांना वाटलं की नाही हा माणूस खूप चांगला आहे, याचं सगळे व्हिजन वगैरे एकदम क्लिअर आहे, आपण याला मत केलं तर तो आपल्यासाठी काही चांगला ॲक्टिव्हिटी करू शकेल. आता या 10 जणांनी सांगितलं होती, म्हणजे 10 जणांनी त्याला मतदान केलं, पण 12 जणांना वाटत असेल नाही याच्यापेक्षा हा चांगला आहे, हा करू शकतो, म्हणजे तो निवडून येणार आहे. 12 जो आहे तो निवडून येणार आहे. मग ह्या तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला जर का तुमची चॉईस दाखवायची असेल तर यू विल हॅव टू कम आउट आणि तुम्हाला ते बटन प्रेस करायचं आहे. बरं, आता याच्या पलीकडे तुम्हाला असं वाटतं की नाही मला याच्यातलं कुठलीच गॅरंटी वाटत नाही, मला याच्यातलं कुठलाच आवडलेला नाहीये, मला जेव्हा कोणावरही हे नाही, तुमच्यासाठी नोट ठेवल्या आम्ही, नन ऑफ द अबाऊ, तुम्ही ते दाबा. पण तुम्ही मतदानाला बाहेर या. आज तुम्हाला याच्यावरनं मी एक फक्त सांगते की ज्या वेळेला आपल्याकडे 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेला स्वतंत्र झाल्यानंतर 1950 साली भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारत निवडणूक आयोगाने पहिल्यापासून महिलांना वोटिंगचा अधिकार दिलेला आहे, जो ग्रेट ब्रिटन, अमेरिका यांचे जे प्रगत देश आहेत त्याच्यामध्ये नव्हता. तिथे महिलांना फाईट करावी लागली आमच्या या अधिकारासाठी, आणि मग त्यांना फाईट करून तो हे मिळालेला आहे. अरे आपल्याला ऑटोमॅटिकली दिला आहे, 1950 साली दिला भारताने आपल्याला दिलेला आहे, आणि तो अधिकार आपण हे करू नये. मग नंतर आपण म्हणणार की ते खड्डे पडले तिथे पडले. अरे मग एवढं तुम्हाला वाटतं तर तुम्ही या बाहेर, तुम्ही वोटिंग करा, तुम्ही योग्य माणसाला निवडून द्या. तुमच्या नजरेत एखादा तरी योग्य असेल ना, त्याला निवडून द्या. आणि तुम्हाला वाटत नसेल कोणीच योग्य नाही, नोटा आहेच आहे. दुसरं आणि हे आहे की ही जी भारताची लोकशाही जागृत ठेवण्यासाठी, किंवा असं म्हणता येईल आपल्याला की वोटिंग होणं याच्यासाठी प्रचंड प्रमाणात आम्ही मेहनत घेतो. खरं, नो वन कॅन व्हिज्युअलाइज. इतकी आम्ही मेहनत घेतो, आणि जेव्हा अशी मतदानाच्या लाईन लागतात, लोक बाहेर येतात ना, इतका आनंद मिळतो मिनल, इतका आनंद मिळतो की आपण जे वर्षभर केलेलं काम आहे त्याची ती प्रचिती येते आम्हाला की नाही, पीपल आर कमिंग आउट, दे आर वोटिंग. आणि मग खूप खूप धन्य वाटतं की चला आपण एवढे कष्ट घेतले ना, हे झालं. विचार करा की 2-2 महिने आम्ही राबतोय, सगळं व्यवस्थित, सगळे वोटिंग मशीन लावले, छान मतदान केंद्र सजवलंय, आणि आता आमच्या मतदानाला या असं आम्ही सांगतोय, आणि पीपल आर नॉट कमिंग आउट.
तेव्हा इतकं वाईट वाटतं की काय म्हणजे 50% 60% मॅक्स टू मॅक्स जातं बघ. आय फील की 80-90% या वेळेला ना लोकसभा विधानसभेला आपल्याकडे 5% राईज झालेला आहे. म्हणजे लोकांमध्ये खरोखरी जागृती झाली. 5% राईज इज नॉट जोक. 91 लाखाच्या मध्ये 5% वाढ म्हणजे तेवढे लोक बाहेर आलेले आहेत आणि मतदान केलेले. ही खूपच छान गोष्ट आहे. पण अजूनही ना हे ऍक्च्युली 75%च्या पुढे जायला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे 50% लोक अजूनही असे आहेत की नाही. आणि तर रिअल जस्टिस होईल आणि तर त्या लोकशाहीला अर्थ राहील असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही ज्याला निवडून दिलाय तो 50%मधून लोकांनी निवडून दिलेला आहे, 100%मधनं नाही ऍक्च्युली. असा त्याचा अर्थ होतो. खरंय खरंय. सो हा आपण आपल्याला अवेअरनेस घेण्याची गरज आहे. शी इज रेडी विथ ऑल हर टीम अँड ऑल हर एफर्ट्स थ्रू आउट द इयर. आय थिंक हे वर्ष नाही, ह्याच्या आधीपासून खरं तयारी असते. आता शी इज बिईंग पोलाइट अँड सेईंग 1 year, पण आय फील की हे खूप आधीपासून प्लॅनिंग सुरू असतं. आणि व्हिजनरी मिनल, आज तू आमच्याकडे आलीस आणि आम्हाला खरंच खूप चांगले इन्साइट्स मिळाले. मी पॉडकास्टचा उद्देश आज खरं सफल झाला असं म्हणूया, कारण आय हॅव नेव्हर इमॅजिन्ड ऑल दिस की एक म्हणून मी मैत्रिणींना वेळ देऊ शकत नाही. आय एम रिअली सॉरी, पण माझं टायमिंग खरंच नाही मॅच होत कोणासोबत. नाही हे आमचं पर्सनल आमचा वेगळा विषय. आय एम सो सॉरी. मी कुठल्याच मैत्रिणीला जास्त वेळ नाही देऊ शकत. आय एम सो सॉरी. म्हणजे यू डोंट हॅव टू से दॅट. प्रायोरिटी काय होतं माहिती का? करिअर, मग माझी मुलगी, मग माझी फॅमिली आणि तुझी हेल्थ. हा ती पण आहे ना, ती 4th ह्याच्यावर असते, पण पहिले 3. मला प्राऊडली मी हे सांगेन की यू हॅव टू बी स्ट्रॉंग. तर नुसतं मेंटली नाही तर फिजिकली पण असणं गरजेचं आहे. ती कायम आम्हाला मोटिवेट करत असते. रनिंग करा, योगा करा, एक्सरसाइज करा आणि तिच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये ती स्वतः करते. सो मला वाटतं की आज हा एपिसोड खूप छान झाला आणि आपण मिनल कळसकर मॅडमचा खूप खूप आभारी आहोत आणि त्यांना एक छोटंसं गिफ्ट देऊया. आणि मिनल, तू आज इकडे आलीस आणि आम्हाला खूप खूप महत्त्वाची माहिती दिलीस, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि असेच आपण भेटत राहूया. हो जरूर. आता माझी रात्र तुला एक रिक्वेस्ट राहील की आता कदाचित 1 जुलैपासून मतदार यादीचा कार्यक्रम सुरू होईल. तर माझा अजून एक पॉडकास्ट तू त्याच्यानंतर प्लीज घे, जेणेकरून आहे ना मला अवेअरनेससाठी मदत होईल. आपण अगदी खरंच करूया. वारंवार तू आमच्याकडे यावेस अशी आमची खरंच इच्छा आहे. आणि जागृती करणं, मला वाटतं की लोकांच्या मनात खरं इच्छा असते काम करायची, पण ते करत नाहीत असं मला वाटतं. तर त्यांच्यासाठी आपण काम करूया. आणि आज मी हा एपिसोड संपवते. आमच्या दोघींकडनं बाय बाय.